अंतःकरणामध्ये बुद्धी आणि भावना आणि बाहेर शरीर आणि सृष्टी यांच्या संग्रामालाच मानवी जीवन म्हणत असतात. युधिष्ठिराच्या मनात विकार आणि विचार यांचा संग्राम सुरू झाला होता. त्याच्या या सूक्ष्म युद्धाचं निरूपण व्यासांनी या शांती पर्वात केलेलं आहे. आता हे शांती पर्व आपलं सुरू आहे. जगाचा नाश करणारे दुर्योधनाचे दुष्ट विचार हे जसे अनुकरणीय नाही, तसेच युधिष्ठिराचे दुबळे विकार हेही अनुकरणीय नाहीये, हेच या पर्वात सिद्ध केलेलं आहे. युधिष्ठिराने मृतांचे अंत्यविधी वगैरे केलं, श्राद्ध कर्म पार पाडली, सर्व मृतांना विधीपूर्वक तिलांजली वगैरे दिली. आता स्वजनांच्या दुःखाने व्याकुळ झालेल्या युधिष्ठिराने 1 मासपर्यंत आत्मशुद्धीसाठी मी पवित्र गंगेच्या काठी निवास करण्याचा निश्चय केलेला आहे असं सगळ्यांना सांगितलं. त्याचं सांत्वन करण्यासाठी मग गंगा देवी, महर्षी व्यास, नारद आणि विद्वान महर्षी वगैरे जे आलेले होते तेही थांबले आणि तिथे धर्मचर्चा सत्र सुरू झालं. आता आपण गंगाकाठी सगळेजण बसलेले आहेत, हे दृश्य डोळ्यापुढे आपण आणूया. आता नारदांना उद्देशून युधिष्ठिर म्हणाला, भगवन, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, भगवान कृष्णाच्या सहाय्याने, भीमार्जुन आणि इतर सेनेतील वीर यांच्या पराक्रमामुळे माझे सर्व शत्रू नष्ट झाले, जय झाला, निष्कंटक राज्यही मला मिळालं. राज्यासाठी खरं तर युद्ध करण्याची माझी इच्छा नव्हती, पण सर्व प्रयत्न करूनही संग्राम टळला नाही. माझ्या स्वकीयांनी मला शत्रू मानलं, त्यामुळे कर्तव्य पालनासाठी संग्राम मला करावा लागला. मला जरी विजय मिळाला असला तरी आनंद मात्र मी घालवून बसलो आहे. मला हे रक्तलांछित राज्य नकोसं वाटतंय. लोभवश होऊन, त्यातच आणि माझ्याकडून काय झालं दुसरं तर लोभवश होऊन माझ्याकडून माझ्या बांधवांचा संहार झाला आहे असं मला वाटतंय. त्यातच अंगराज कर्णाचं जन्मरहस्य कळल्यापासून मी अगदी हतबुद्ध झालोय. ज्याची राधासुत म्हणून सदा अवहेलना झाली तो कुंतीपुत्र आमचा ज्येष्ठ बंधू होता. म्हणजे मी माझ्या सहोदराचा वध अजाणतेपणाने का होईना आपण करविला, याचं विस्मरण करू म्हटल्याने विस्मरण होत नाही मला. आपण कुंतीपुत्र आहोत हे कळल्यावरही त्या महापुरुषाने कर्णाने दुर्योधनाच्या पक्षाचा त्याग केला नाही. दुर्योधनाचा विश्वासघात करायचा नाही म्हणून तो आमच्या पक्षात आला नाही. त्या थोर पुरुषांनी आपल्या मृत्यूचं रहस्य उघड करून सांगितलं आणि आमच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. पराजय पत्करला, पण इंद्राने दिलेल्या महान शक्तीचा उपयोग त्यांनी अर्जुन वधासाठी केला नाही, घटोत्कच वधासाठी केला. त्या माझ्या ज्येष्ठ बंधूचे अनंत उपकार मला विसरता येणार नाहीत हो. त्या दानशूर पुरुषाने याचकांना कधी विन्मुख केले नाही. इंद्र कवच कुंडले मागायला आला तर त्यांनी ती सहज दिली. असा हा माझा दानशूर कर्ण भाऊ, आम्ही त्याला विसरलो. ज्येष्ठ पुत्राचं कर्तव्य तो विसरला नाही. हळव्या मनाचा युधिष्ठिर कर्णाच्या विरहाने आणि व्यथेने व्याकुळ होऊन गेला. कुंती मातेने सांत्वन केले. तो मातेला म्हणाला, माते, तू करणार अन्याय केला आहेस. तुझं कोमल हृदय इतकं कठोर झालं तरी कसं? कर्णाचा जीवन वृत्तांत आधीच जर आम्हाला कळला असता तर युद्धाचा अट्टहास आम्ही कधीच केला नसता. या तुच्छ पृथ्वीच्या राज्य लोभाने आम्ही कितीतरी अवध्य असलेल्या भूपालांची हत्या केली. आम्ही आप्तांना ठार केले. पृथ्वीवरील सारी संपत्ती आम्ही त्यांच्यावरून खरं तर ओवाळून टाकायला हवी होती. सद्गुणी पुत्रांचा लाभ व्हावा अशी मातापित्यांची इच्छा असते. आमच्याकडून अगणित नवयुवकांचा संहार झाला. अगणित मातापित्यांचे शाप आम्हाला लागलेले आहेत. त्या सर्वाचा आम्ही भंग केला. अनेकांच्या आशा असतील त्या आशांचा आम्ही भंग केला. त्या सर्वांचे शिव्या शाप आम्हाला नक्कीच भोवतील. धृतराष्ट्र पुत्रांचा पराजय झाला, पण आम्ही विजयी होऊ नये. आम्हीही
पराभूतच झालो आहोत. देवर्षे राजसूय यज्ञामध्ये आम्ही संपादन केलेली संपत्ती दुर्योधनाने पाहिली आणि त्याला हाव सुटली. दुर्योधनाच्या अविचाराला पित्याने संमती दिली. स्वार्थ आणि पुत्रस्नेह याच्या अधीन होऊन परिणामाचा विचार न करता अधर्म आणि अन्याय याचा त्यांनी अंगीकार केला. खरं तर कुलाच्या पतनाची जबाबदारी धृतराष्ट्र महाराजांच्यावरच आहे. आमचा क्रोध नष्ट झाला पण शोक करायची मात्र आमच्यावर पाळी आली. तेव्हा शोक आणि स्नेह यांचा त्याग करून मी स्वेच्छेने वनवास स्वीकारणार आहे. राज्य, सत्ता, सुखोपभोग यांची मला मुळीच आवश्यकता नाही. कीर्तीचीही मला इच्छा नाही. हे सगळं बोलणं ऐकून बसलेली सर्वजण स्तब्ध झाली. काय बोलावं कळेना. युधिष्ठिराचा प्रज्ञावाद ऐकून अर्जुनाला आश्चर्य वाटलं नाही. कारण युद्धाच्या सुरुवातीलाच स्वजनासक्तीचा मोह त्यालाही झालेला होताच ना. 18 अध्याय गीता ऐकूनच तो युद्धाला तयार झालेला होता. मग अर्जुन मोठ्या उत्साहाने म्हणाला, महाराज, आपली विकलता पराकोटीला पोचली आहे. आपल्या शोकामुळे आम्हालाही दुःख होत आहे. अलौकिक पराक्रम करून मिळवलेल्या राज्यलक्ष्मीचा त्याग करायची आपली तयारी पाहून आम्हाला मोठं आश्चर्य वाटत आहे. परम पवित्र क्षत्रिय धर्माचं पालन करूनच आपण राज्य संपादन केलेलं आहे. हे एक गोष्ट लक्षात ठेवावी, हे आम्ही धर्मयुद्ध केलेलं आहे. भित्र्या आणि आळशी मनुष्याला सुखाचा लाभ कधी होत नसतो. अनेक वर्षांच्या अविरत प्रयत्नाने आपल्याला हा विजय मिळालेला आहे. सुखोपभोगांचा त्याग करायची जर आपली इच्छा होती तर आपण आपल्या मनात वैराचा अग्नी का धुमसत ठेवला? कुरुक्षेत्रावर त्या क्रोधाचा स्फोट कशासाठी आपण घडवून आणला आणि अगणित भूपालांचा वध का करविलात? 18 अक्षयिणी सेना का ठार करायला लागली? महाराज, आपण राज्य त्याग केला तरी क्षुधा तृषाचा त्याग करता येत नाही, करू शकत नाही. आपण पवित्र राजकुळात आपला जन्म झालाय. भूमंडळावर आपली सत्ता प्रस्थापित झाली आहे आणि ही काय आपली विचारसरणी? ही असली विचारसरणी अनर्थ परंपरा करणारी आहे. असंग्रह आणि अयाचित वृत्ती या व्रतांची साधना करायचा विचार संसारी माणसांनी करू नये. सर्वसंग परित्याग करणाऱ्या संन्यासाचा तो धर्म आहे. धर्माचं संरक्षण करण्याची इच्छा असणाऱ्यांनी प्रयत्नपूर्वक धनाचं उत्पादन आणि संरक्षण केलं पाहिजे. कष्टाने प्राप्त झालेल्या धनाचं अपहरण करणाऱ्या दुर्जनाला क्षमा करता कामा नये. निर्धनता ही घातक आहे म्हणून निर्धनतेची कोणी प्रशंसा करीत नाही वगैरे अर्जुन बोलला. पराक्रमी पुरुष दुष्टांचा पराभव करून त्यांची राज्यलक्ष्मी हस्तगत करतात आणि सत्कार्यासाठी तिचा वापर करतात वगैरे अर्जुन बोलला. यावर युधिष्ठिर म्हणाला, युधिष्ठिराच्या दुःखाचं कारण मोठं अपूर्व होतं. विजयी होऊनही त्याला दुःख आवरत नव्हतं. तो धनंजयाला म्हणाला, धनंजया, माझ्यामुळे या कुलाची आणि देशाची हानी झाली. राज्याचा स्वीकार करून सुखोपभोग घ्यावा असा थोडा सुद्धा उत्साह माझ्यामध्ये नाही. सुखोपभोगांचं आकर्षण मला कधीच वाटलं नाही. नश्वर शरीराचं कौतुक करण्यापेक्षा निर्मळ अशा सृष्टीच्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जावं, पशुपक्ष्यांचा सहवास, मिळतील त्या फळांचा आहार घ्यावा, वनातील निरामय शांत जीवन हेच माझं ध्येय आहे. शीतल जलाचं स्नान करावं, यथासमय अग्निहोत्र आणि परिमित आहार घेऊन मी जिवंत राहीन. थंडी, ऊन, पाऊस सहन करण्याची मी सवय करेन. मुनिजनांच्या संगतीनं माझं जीवन धन्य होईल. एकांतामध्ये आत्मचिंतनात मी निमग्न होऊन जाईन. हर्ष शोकाचा त्याग करून निंदास्तुती समान मानून काहीही संग्रह न करताना निरंतर सुखाचा आस्वाद घेत राहील. इंद्रिय संयम करून निरुद्देश असा पुढे चालत राहील. स्नेहाची कोणतीच बंधने मला नको आहेत. अज्ञानामुळे, तृष्णेमुळे माझ्याकडून अनेक पाप घडलेली आहेत.
वगैरे पुन्हा युधिष्ठिराने सांगले. आता धर्मराजाचं हे बडबडणं ऐकून भीमाला अत्यंत क्रोध आला. वनवासाच्या दीर्घ काळातही भीमानीच युधिष्ठिराचा दुबळ्या वृत्तीची वेळोवेळी निंदा केली होती. प्रतिकाराचं सामर्थ्य असूनही याच्यामुळेच सर्वांना अनेक आपत्ती सोसाव्या लागल्या होत्या. शत्रूच्या मुखात शिरून आत्तांचं युद्ध त्यांनी जिंकलेलं होतं आणि आता शूरबंधूंच्या पराक्रमामुळे यशस्वी झालेल्या युधिष्ठिराला स्मशान वैराग्य प्राप्त झालं होतं. युधिष्ठिर स्वतःला विचारी समजत होता, पण इतरांच्या आनंदाचा आणि उत्साहाचा तो भंग करीत होता. भीम म्हणाला, राजन, कृतीशिवाय केवळ विचार करण्यामुळे आपल्या बुद्धीला जडत्व आलंय. श्रोत्रिय हा जसा अर्थाचा विचार न करता वेदांचं पठण करतो आणि त्या भारामुळे त्याला जडत्व येतं, बुद्धीला जडत्व येतं. बैलाच्या पाठीवर गूळ जरी असला तरी तो वाळकं गवतच खातो. त्याप्रमाणे आपण तत्वज्ञानाचं भाराभर पाठांतर करणारी आपली बुद्धी तत्वाचं सार शोधायला असमर्थ झालेली आहे. प्रत्यक्ष काही करण्यापेक्षा विचार करण्यातच आपण सर्व वेळ घालवला आहे. दया, क्षमा, करुणा यांचं भजन करून या वृत्ती अंगात मुरत नसतात. आता सर्व काही होऊन गेल्यावर आपल्याला स्मशान वैराग्य आलं आहे काय? आपल्या विरक्तीची आम्हाला आधीच कल्पना असती तर बरं झालं असतं. एक पूर्ण लक्षात ठेवावं की कौरवांनी अन्यायाने आमचं राज्य हिरावून घेतलं होतं. ते लुटारू होते. आम्ही आप्तांचा वध केला नसून शत्रूंचा वध केला आहे हे सारखं लक्षात घ्यावं. परंतु जी गोष्ट कोणालाही सहज समजेल ती आपल्याला कशी समजत नाही. घोळ घालणं आणि सोप्या गोष्टी कठीण करून दाखवण्यात आपण मोठे प्रवीण आहात. आपल्या असल्या बोलण्यामुळे आमचा पराक्रम मग व्यर्थ ठरतो. अत्यंत परिश्रमाने विहीर खणावी, त्याला पाणी लागावं, पण ते पाणी न पिता अंगाला चिखल पासून इतरत्र पाण्यासाठी भ्रमण करावं अशा मूर्खासारखं आपलं वागणं आहे आणि आपलं बोलणं आहे. आपल्यासारख्या अल्पबुद्धीच्या पुरुषाला आम्ही अकारण महत्व दिलं हा आमचा फार मोठा मूर्खपणा झाला. आम्ही आपले विवेक शून्य दुबळे अनुयायी झालो म्हणून आम्हाला दुःख भोगावं लागलं. संसारी पुरुषांनी त्याग करणं, संन्यास घेणं हे प्रशंसनीय मानत नाही. असे भित्रे पुरुष नेहमीच दुःखी होतात. जगातला प्रत्येक प्राणी कर्म करण्यात निमग्न आहे. विचारवंत माणसांनी संन्यास घेण्याचा, कर्म सोडण्याचा, निवृत्तीचा विचार वगैरे काही करू नये असं भीम खूप रागाने बोलला. आता सर्व भावंडामध्ये नकुल अत्यंत मितभाषी होता. आजवर ज्येष्ठांच्या पुढे त्यांनी काहीच विचार मांडलेले नव्हते. युधिष्ठिराला विरोध केला नव्हता, पण आता त्यालाही रागेना.